कक्षामध्ये लवकरात लवकर दाखल व्हायचं आहे. दोन्ही संघांच्या 12वे प्रतिनिधींना विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये या. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका. यस, मरुवाई दिवे संघाचे 12वे प्रतिनिधी अर्थात आमचे समालोचक मित्र प्रमोद इकडे उपस्थित आहेत. आमच्या समोर जे क्षेत्ररक्षक आहेत भिनारचे, त्यांना विनंती असेल तुम्ही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, विनोद आहेत आमच्याकडे. चमुकले 12वे प्रतिनिधी आलेले आहेत, तुमचंही स्वागत आहे. चला, या सामन्यातील पहिल्या सत्राला आपण लगेचच इकडे सुरुवात करूया. गोलंदाजीसाठी विनोद गोलंदाजीच्या मार्गावर येत असलेले आपल्याला पहिला मिळतील सलामीची जोडी सुधाकर पाटील आणि प्रवीण पाटील ही इथे दाखल झालेले. वेलकम. चौथा हिरवा माणकोली हे संघाचे खंदे समर्थक विश्वास काका आणि त्यांचे सहकारी, आपलंही स्वागत आहे. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न नवा. चौथा हिरवा माणकोली हे संघाने या अगोदर सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला इथे सुरुवात होते. सुधाकरच्या बॅटमधून हा पहिलाच फटका आपण पाहिला होता स्कोर ऑफ द विकेटला. पाहायचंय एक धाव इथे या पहिल्या चेंडूवर जोडली गेलेली आपण पाहू शकाल. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये होत असलेली आपण पाहू शकाल. प्रवीण पाटील इथे सलामीसाठी सुधाकर पाटील यांच्या सोबतीने आलेले आपण पाहू शकाल. मरुवाई केवनी दिवे संघ अत्यंत दर्जेदार संघ आहे, परंतु अलीकडच्या या हंगामामध्ये त्यांची कामगिरी तितकी चांगली झाली नाही. ज्या पद्धतीचे खेळाडू त्यांच्याकडे आहेत, प्रवीण पाटील अर्थात चिचा, त्याचबरोबर सुधाकर पाटील, त्याचबरोबर राजीव असतील, त्याचबरोबर संदीप असतील, हे सगळे खेळाडू, त्याचबरोबर अविनाश असतील, हे सगळे खेळाडू मातब्बर आणि दिग्गज खेळाडू आहेत. वेलकम, सस्नेह स्वागत, सुस्वागतम विनोदजी काटेकर साहेब, त्याचबरोबर जितू मामा. कालच्या रजनीतही त्यांची उपस्थिती आम्हाला मिळाली होती आणि त्यांच्याबरोबर बराच वेळ व्यतीत करण्याची ही संधी मिळाली होती. एक अत्यंत विनोदी व्यक्तिमत्व आहे विनोदजी काटेकर साहेब, असं जितू मामा कालच्या रात्रीत पुन्हा पुन्हा सांगत होते आणि त्याचा अनुभव सुद्धा आला. प्रत्येक शब्दातून मिश्किल विनोद निर्मिती करणं हे प्रत्येकाचं काम नसतं. त्याला तुमच्याकडे चांगलं माइंड असणं अत्यंत गरजेचं आहे. ते टॅलेंट सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. हा चौकार आणि 7 ते 8 संघाने या तारांबळ उडत असते. तुम्ही मग तिथे योग्य रीतीने समायोजन करू शकत नाही. तेच घडलं होतं.
उजव्या बाहेर शपल क्रॉस झाले, त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलेला. एक टप्पा घेत असताना चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार. हा फटका दर्जेदार. फलंदाज सुधाकर याचा चौकार. चांगली फटकेबाजी फलंदाज सुधाकर यांनी सुद्धा सुरू केलेली आहे. या अगोदर प्रवीण पाटीलने कमांड स्वतःकडे घेतली होती. त्याचबरोबर ड्रायव्हिंग सीटला प्रवीण पाटील असलेले आपण पाहिले. लागोपाठच्या 5 चेंडूंवर 5 नेत्रदीपक फटके त्यांच्या बॅटमधून आम्ही पाहिलेले आहेत आणि सगळे फटके मला असं वाटतं त्यातील 2 ते 3 फटके विशेपमध्ये होते. त्याचबरोबर एक फटका कव्हर्सच्या रिजनमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळला होता, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. आणि त्यानंतर एक साधा सोपा चेंडू त्यांच्याकडे फुलटॉस आला होता, त्याने लॉंग लेग रिजनकडे मार्गस्थ केलं होतं. याच पद्धतीने 5 फटके चांगले पाहायला मिळाले. प्रवीण यांचे स्टेप आउट करून खेळले होते आणि 1-2 फटक्यांमध्ये स्वतःला जागा निर्माण करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इनसाइड आउटचे फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. मनोज हरड 27 धाबा धावपल कव्हर. समोर ठेवलेला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतोय, परंतु ट्रिम लाईनच्या बाहेरून चेंडूचा प्रवास आहे, त्यामुळे पंचभाऊ पाटील आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू इथे वाईड घोषित केला जातो. एक अवांतर धाव मिळेल. ज्या पद्धतीने खरं तर इथे फलंदाजांनी फलंदाजी केलेली आहे, द्रुत गतीने धावपलक पुढे चाललेले, त्यामुळे गोलंदाज इथे थोड्या दबावामध्ये आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. या पद्धतीची फटकेबाजी बहुतांशी आपल्याला 40+ क्रिकेटमध्ये कमी पाहायला मिळते, कारण मग वयाच्या मर्यादा असतात. वयाच्या मर्यादा आला की शारीरिक हालचालींवर सुद्धा निर्बंध येत असतात. आणि त्याचमुळे हे फटके कमी पाहायला मिळतात. काही खेळाडू आहेत ते त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर करतात. एक धाव मिळाली. धावपलक 1 ने पुढे गेले. 1 धाव आतापर्यंत 29. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज प्रवीण पाटील याने केलेला आहे आणि इथे षटकार आला असता, परंतु क्षेत्ररक्षक मध्ये आले, त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा चौकारांचा जो क्रम आहे तो आतापर्यंत अबाधित राहिलेला आहे. 6 चौकार झालेले आहेत फलंदाज प्रवीण पाटील यांचे. ज्या विक्रमाची चर्चा आम्ही करत होतो की हरिदास पाटील बीर तानाजी दापोडे संघाकडून खेळत असताना याच मैदानावर लागोपाठच्या 7 चेंडूंमध्ये 7 चौकार त्यांच्या आले होते. त्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी 1 चौकार आणि विक्रम मोडीत काढण्यासाठी 2 चौकार, त्याचबरोबर 5,000 रुपयांचा कॅश प्राइज मिळवण्यासाठीही 2 चौकार. प्रवीण पाटील अर्थात चिचा चांगले खेळलेत आतापर्यंत. पाहायचंय 1 चौकार येईल का. बॅकफुटला गेले, त्यानंतर फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत का हे पाहायचंय. फार दूरवर आहेत आणि इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. जी चुरस निर्माण झाली होती ती चुरस आता इथे निश्चितच कमी झालेली आहे. प्रत्येकाच्या नजरा होत्या या फलंदाजाकडे की हा फलंदाज इथे त्या विक्रमाची नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील बरोबरी करतील का. 7 चेंडूंमध्ये 7 चौकार लागवण्याची आणि त्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते आणि फटका सुद्धा चांगला खेळले होते. मला असं वाटतं थोडं टायमिंग तिथे जुळवता आलं नाही फलंदाजाला योग्य रीतीने. ते जर जुळवता आलं असतं तर चेंडू अधिक वेगाने सीमारेषेपर्यंत पोहोचला असता. क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल, त्याने फार दूरवरून चेंडू जाऊन अडवला सीमारेषेच्या आतमध्ये आणि त्यानंतर त्याची फेकी केली गेली. 2 षटकं संपली. धावपलकोर धाबा आपण पाहिल्या तर त्या आहेत तब्बल 35. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे सुरुवात केली जाईल आणि हा जो विक्रम आहे प्रमोद पाटील, मला असं वाटतं तो जर मोडीत काढायचा असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त संधी सलामीच्या फलंदाजाला आहे. कारण तुम्हाला चौकार ज्यावेळेस खेळून काढायचे असतात त्यावेळेस क्षेत्ररक्षकांची रचना महत्त्वाची ठरत असते आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असलं की तुम्हाला 30 यार्ड सर्कल फक्त आणि फक्त भेदायची असते. त्याचमुळे मग ते कंपॅरेटिव्हली सोपं आहे सलामीसाठी आलेल्या फलंदाजासाठी. इतर फलंदाजांसाठी मात्र थोडं ते कठीण बनतं, कारण क्षेत्ररक्षकाच्या मर्यादा शिथिल झाल्या की जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केले जातात आणि त्यात 40+च्या क्रिकेटमध्ये आपण बघतो की फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतात. इतर सगळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की 5 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस करू शकतो. 40+चे नियम थोडे वेगळे आहेत, कारण या क्रिकेटच्या फॉर्मॅटला चांगला दर्जा मिळावा किंवा हे फॉर्मॅट थोडं रॅपिड बनावं, थोडं द्रुत बनावं, यासाठी या पद्धतीचं प्रयोजन केलं गेलेलं आहे. दीपक वखारे सुधाकरसाठीचा हा चेंडू समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक. व्हॉट ए गुड हिट वन्स अगेन. Fieldsman couldn't stop that ball and ball is racing all the way for 6.
तेच क्षेत्ररक्षक आहेत की ज्याने या अगोदर एक चौकार मिळवून दिला होता फलंदाज प्रवीण पाटीलला. इथे मात्र चेंडू अडवू शकले नाहीत, षटकार आलेला आहे. या पद्धतीची फटकेबाजी मरुआई केवनी दिवे संघाच्या फलंदाजांकडून नेहमी अपेक्षित असते आणि बऱ्याचदा ती मिसिंग झाली होती या सगळ्या वर्षामध्ये, परंतु इथे त्यांना सूर सापडलेला आहे. त्या फलंदाजीलाही सूर सापडला आणि फलंदाजांना सुद्धा. समोर ठेवलेला चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड. इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय आणि आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. बहारदार फटका आहे, अनिर्बंध फटकेबाजी, ज्या फटकेबाजीला कोणतेही निर्बंध नसतात, स्वैर आणि स्वच्छंदी फटकेबाजी, आक्रमकतेला गवसणी घालणारी फटकेबाजी इथे फलंदाज करतायत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा तब्बल धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा फोर्सिबल स्ट्रोक, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकासाठी चेस आणि पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यामध्ये इथे यश मिळालं नाही. आणखी एक मोठा फटका, आणखी एक चौकार. वेलकम मोहित मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर इंद्रपाळजी माळी साहेब आणि इंद्रपाळ माळी यांचं स्वागत या चौकाराने झाले असं आपण म्हणूया. 49 धावा धावपलकोर. या अगोदरचा प्रवास जय बजरंग मिनार संघासाठी या स्पर्धेतील थोडा कटू स्मृतीने भरलेला राहिला होता आणि त्यामध्ये आता आणखी कटुस्मृती त्यामध्ये ॲड होत आहेत असं म्हणायला हरकत नाही. काही स्पर्धा तुमच्यासाठी या अशा असू शकतात. कधी कधी एखादा दिवस एखाद्या संघासाठी वाईट असतो, कधी कधी एखादा दिवस एखाद्या गोलंदाजासाठी वाईट असतो. या क्षेत्ररक्षकासाठी मात्र ही सायंकाळ अत्यंत वाईट राहिलेली आहे. आणखी एक पुलचा फटका आहे, बॅकफुटला गेल्यानंतर खेचून मारलेला फटका होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिड विकेटला तैनात आहेत. आकुटप्प्याचा चेंडू हाताळला होता. गोलंदाज करतील तर काय करतील, कारण या अगोदर गोलंदाजाने समोर चेंडू ठेवले होते, त्यावर समोरच्याच दिशेने व्ही शेपमध्ये गोलंदाजाच्या डोक्यावरून फटके आले होते. त्यामुळे गोलंदाजाने वेगळा विचार केला. तुम्हाला काहीतरी वेगळेपण दाखवता आलं पाहिजे. क्रिकेट खेळत असताना तुमचं क्रिकेटिंग माइंड किती चांगलं वर्क करतं यावरून तुमचा खेळाचा दर्जा ठरत असतो. यावेळेस इनसाइड एज लागली होती, फलंदाज वाचलेत असं म्हणूया. बऱ्याचदा अशा पद्धतीने फटका सजून चेंडू मागच्या बाजूने गेला की यष्ट्यांवर चेंडू जाऊन आदळत असतो, मग प्लेड ऑन होण्याच्या संधी सुद्धा निर्माण होत असतात आणि कधी कधी या अशा फटक्यांवर चौकार सुद्धा मिळत असतात. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. चेंडूची दिशा डिव्हिएट होत असते, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आखलंय तिकडे चेंडू न जाता वेगळ्या दिशेने जात असतो बऱ्याचदा, की जिकडे क्षेत्ररक्षणाची रचना तुम्हाला लावता येत नाही. समोर ठेवलेला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. दरम्यान क्षेत्ररक्षक डीपमधून अनिल जात आहेत. जर्सी नंबर 8 चेंडू अडवतायत, हळुवारपणे स्वतःकडे ठेवतायत, त्यानंतर सुपूर्द केला जातो. फक्त आणि फक्त एक धाव इकडे मिळाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक डोंगरा एवढं बनत चाललेला आहे. 54 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की 82 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं स्वराज्य स्पोर्ट्स कशाईच्या वतीने. त्यामुळे ती सांघिक सर्वोच्च धावसंख्या होती. त्या दिशेने अनेक डाव गेले अनिल, परंतु तिथपर्यंत कोणाला पोहोचता आलं नाही. आणि या स्पर्धेतील ही हायेस्ट पार्टनरशिप होते आहे. 54 धावांची इथे भागीदारी केलेली आहे या दोन्ही फलंदाजांनी. त्यामुळे हा विक्रम आता मरुआई दिवे संघाच्या सुधाकर पाटील आणि प्रवीण पाटील यांनी आपल्या नावावर केलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये जर तिथे गडी बाद झाला नाही तर तो सुद्धा त्यातल्या त्याचा विक्रम असेल. सलामीसाठी आलेले फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत खेळले, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळले, तो सुद्धा विक्रम असेल. या अगोदर काही सामने आपण असे पाहिलेले आहेत जिकडे ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये आले होते, त्यांनी सामने जिंकून दिले होते, परंतु ते 4 ओव्हरच्या अगोदर जिंकून दिले होते. त्यामुळे पूर्ण 4 षटकं खेळण्याचा विक्रम त्यांना तिकडे बनवता आला नव्हता. पाहायचंय 2 विक्रमांच्या उंबरठ्यावर खरं तर हे दोन्ही फलंदाज आहेत. या पद्धतीने पायाभरणी ज्या वेळेस फलंदाजाच्या वतीने केली जाते त्यावेळेस त्या इमारतीवर, त्या मंदिरावर चांगला कळस निर्माण होतो. पाहायचे इथे आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील त्यावरून टार्गेट सेट केलं जाईल. संदेश ओखारे येत आहेत की जे भिवंडी तालुक्यातील एक गुणवंत समालोचक आहेत. तुम्ही ज्यावेळेस समालोचक असता त्यावेळेस तुम्हाला क्रिकेटचे बाह्य दुवे माहीत असतात, ज्यावेळेस तुम्हाला क्रिकेटच्या अगदी निरीक्षणातून समोर आले काही महत्त्वाचे घटक माहीत असतात. विकेट हॅट्रिक जर संदेश ओखारे यांनी कंप्लीट केली तर ओम फोटो स्टुडिओ लाईव्हचे प्रोप्रायटर अनिलजी केनी यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे आणि ती गरज सुद्धा आहे संघाची. पहिला चेंडू यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर पंचांनी सहमती दिलेली आहे. फलंदाज सुधाकर पाटील या डावखुऱ्या फलंदाजाला परतावं लागेल. जर्सी नंबर 10 डिपार्ट्स.
सुधाकर पाटील इथे बाद झालेले आहेत. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये पाहूया कशा पद्धतीने खरं तर इथे फलंदाज बाद झालेत. अगदी यष्ट्यांच्या समोर यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडं कॅज्युअल फुटवर्क वापरलं होतं, अतिरिक्त फुटवर्कचा वापर करता आला नव्हता फलंदाजाला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि ऑनसाईड रिजनमध्ये फटका सजवण्याचाही तिकडे खरं तर मानस होता फलंदाजाचा. चेंडूपाईचा कोणताही संपर्क आला नाही. चेंडू जाऊन सरळ पायांवर आदळला आणि फलंदाज पायचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. न्यू बॅटर इन संदीप पाटील आलेले आहेत क्रमांक 3 साठी. हा सुद्धा एक अत्यंत आक्रमक फलंदाज. ज्ञानेश्वर ज्यावेळेस या फलंदाजाची एंट्री झाली होती या मरुवाई दिव्य संघामध्ये त्यावेळेस सगळ्यांची चर्चा आपल्याकडे खेचून घेणारा हा खेळाडू होता. जिथपर्यंत मला आठवतं ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांनी 2-4 सामन्यामध्ये दाखवला होता पाहायचंय, परंतु त्यानंतर तितक्या त्याच लयीमध्ये खेळण्यामध्ये असमर्थ ठरला. त्यानंतरच्या काळामध्ये इथे यावेळेस कसे खेळतील संदीप. समोर ठेवलेला चेंडू आणि इथे एसटी रक्षक चूक करतोय. प्रोटेक्शन जे अवेलेबल आहे शॉर्ट फाईन लेगला त्यांच्या वतीने लेग स्लिपच्या वतीने चेंडू अडवला जातोय. एक धाव फक्त आणि फक्त इकडे मिळालेली आहे. 2 चेंडू आतापर्यंत चांगले टाकलेत आणि ज्यावेळेस फलंदाजी ही आक्रमकतेने होत असते त्या दरम्यान 1-2 असे निर्धाव चेंडू किंवा एकेरी दुहेरी धावांचे चेंडू आले की गोलंदाजी करणारा संघाला त्यांचा श्वास मोकळा करण्याची दीर्घ करण्याची संधी मिळत असते. त्यांना हायसं वाटत असतं की काहीतरी चांगलं चाललंय म्हणून. पाहायचंय उर्वरित 4 चेंडू आहेत. 55 धावा धावपलकावर आहेत. या बेस लॉकचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. मनगटात प्रचंड ताकद आहे फलंदाज प्रवीण पाटील यांच्या आणि त्या ताकदीचा अंदाज या फटक्यातून आपल्याला मिळालेला आहे. जिथे सीमारेषा आहे त्यापेक्षा फार दूरवर जाऊन चेंडू लँड झाला. इथे मिळतील धावा 6. हा मोठा षटकार. हा षटकार धावपलकाला 61 पर्यंत घेऊन जाईल. 3 चेंडूंचा केश आहे. व्यक्तिगतरित्या किती धावांवर खेळतायत बघा. काय टाइम लाईन आहे फलंदाज प्रवीण पाटीलची. चौकार 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 6 चौकार, त्यानंतर दुहेरी आणि त्यानंतर षटकार. या पद्धतीची फटकेबाजी होणं हे स्वप्नवत असतं फलंदाजासाठी आणि त्यातल्या त्यात 40+ क्रिकेटमध्ये. आणि ते स्वप्न सत्यात उतरवलेलं आहे असं वाटलेलं असेल निश्चितच फलंदाजाला. 3 चेंडूंचा केश आहे. 32 धावांवर खेळतायत. 9 चेंडू 32 धावा. यावेळेस ड्राईव्हचा फटका मिसटायमिंग आहे. दुसऱ्या धावेसाठी संदीप फोर्स करतील यामध्ये तीळमात्र शंका नाही. या पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षकावर दबाव टाकता आला पाहिजे. कधी कधी तुम्ही फटका खेळल्यानंतर असं नाही की एक धाव केल्यानंतर दुसरी तुम्हाला बनवायचीच आहे, परंतु जो मानसिक दबाव सायकोलॉजिकल प्रेशर तुम्ही क्षेत्ररक्षकावर टाकता त्यामधून तो जर बाहेर आला नाही तर तो चुकत असतो आणि मग तिथे तुम्हाला संधी मिळत असते अधिकच्या धावा बनवण्याची. पुन्हा एकदा अबे फ्रॉम द बॉडी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा झाला होता. चेंडूपाईचा हलकासा संपर्क आला. आउटसाइड एज होती. मागच्या बाजूने चेंडू गेला. एक धाव इकडे मिळाली. धावफलक पुढे गेले. एकूण धाव आपण पाहिलं तर त्या आहेत 64 आणि शेवटचा चेंडू इथे फेकला जाईल. पाहायचं इथे जर षटकार आला तर 70 पर्यंत डाव जाऊ शकतो आणि ती शक्यता नाकारता येत नाही कारण फलंदाज संदीप स्ट्रायकिंग एंडला आहेत. डीप होणारा फुलटॉस. पाहायचंय इथे साधा सोपा चेंडू होता परंतु फलंदाजाला त्याचा वापर करता आला नाही. हा चेंडू योग्य चेंडू आहे. यस, पंचांचा निर्णय अत्यंत योग्य आहे कारण काही नियम आहेत क्रिकेटमध्ये, त्या नियमांच्या अधीन राहून पंच निर्णय देत असतात. 4 षटकांचा खेळ खरं तर इथे संपला. 4 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते 64 अर्थात 64 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. 65 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल जय बजरंग भिनार. यानंतरचा सामना कोणता आहे याची माहिती निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि त्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघ कर्णधारांना आम्ही आमंत्रित करू.
यानंतरचा सामना मरुआई दिवे आणि जय बजरंग कारिवली या दोन संघांदरम्यान असणार आहे आणि मरुआई दिवे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो, त्यामुळे कारिवली संघाला थोडं वेट करावं लागेल. ही इनिंग संपल्यानंतर नाणेफेक तिकडे संपन्न केली जाईल. 65 धावांचं टार्गेट आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये बदल करण्यासाठी. या ऐकूया देवेगावचे सुपुत्र मराठी समालोचनामध्ये मनोरंजन कसं घालता येईल, ज्याकडे खरं तर ज्यांचं प्रामुख्याने लक्ष असतं. हिंदीमध्ये त्यांचं समालोचन गेली अनेक वर्ष आपण ऐकता. या ऐकूया प्रमोद पाटील सरांना. धन्यवाद. धन्यवाद शेळके सर, खूपच सुंदर इथं समालोचन केलं, खूपच असे कमेंट्ससुद्धा केले. तर जाऊया या सामन्याकडे. मित्रांनो, जो सामना सुरू झाला होता तो म्हणजेच मरुआई दिवे आणि जय बजरंग भिनार या दरम्यान हा सामना झाला. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. एक पारीचा जर आपण विचार केला म्हणजेच मॅच समरी आपण जर पाहिली ना, तर मित्रांनो पहिलंच षटक टाकण्यासाठी विनोद भोईर आलं होतं. त्याच्यामध्ये 21 धावा निघाल्या. त्यामध्ये मनोज हरड यांनी 13 धावा दिल्या. त्यानंतर दीपक वखारे यांनी 19 धावा दिल्या. त्यानंतर संदेश वखारे एक जबरदस्त कामगिरी करून 9 धावा फक्त दिलेल्या आहेत. एकूण म्हणजे 64 धावा इथं केलेल्या आहेत. आपण जर फलंदाजीमध्ये नजर टाकली तर सुधाकर पाटील यांनी तब्बल 26 धावा काढल्या. त्यानंतर प्रवीण पाटील यांनी 35 धावा इथं बनवल्या आहेत. नॉट आऊट झाला आणि संदीप पाटील हा यांनी आपला खाता सुद्धा खोलला नाही आहे. म्हणजेच आपण विचार केला तर 64 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत आणि 65 धावांचं एक मोठं आव्हान जय बजरंग भिनार या संघासमोर ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्ही पाहताय क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणजेच भिवंडी तालुक्यात नवीन 40+ संघटच्या वतीनं अध्यक्ष चषक 2024 मध्ये सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे दर्शक आपल्या या संघ इव्हेंटला पाहताय, या स्पर्धेला पाहताय, त्यांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. तर पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो. सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच मरुआई दिवे आणि जय बजरंग भिनार दोन आघाडीचे फलंदाज येताना दिसत आहेत. एका बाजूला मंगलदास आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आपण नवनाथ आहे. दोन फलंदाज आलेले आहेत. बघूया स्ट्राईक कुठल्या फलंदाजावर घेतात ते पाहायचं आहे. स्ट्राईकला जो फलंदाज असणार आहे तो मंगलदास आहे. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाचं मंगल करतोय ते पाहायचं आहे, कारण नावाने ते मंगलदास आहेत. बघूया कामगिरी कशा प्रकारे करतायत, कारण मोठा पल्ला गाठायचा आहे, मोठा सफर इथं पूर्ण करायचं आहे. कारण 64 धावा इथं मरुआई दिवे या संघाने केलेला आणि 65 धावांचं आव्हान मोठं ठेवलेलं आहे. तर बघूया पहिलं षटक टाकण्याचं सज्ज ते गोलंदाज कुठला असणार आहे ते पाहायचं आहे. मला तरी वाटते सुधाकर हा गोलंदाज सांघिक पहिलं षटक टाकण्याचं सज्ज होतंय आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचं सज्ज होतंय सुधाकर. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. एक चांगली बॅटन लाईन त्यांनी पूर्ण केली आहे या
सामन्यामध्ये चांगलीच फटकेबाजी इथं पाहायला मिळले त्याच्या बॅटीतून. मात्र बघूया आता गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहायचं आहे. पहिला षटक हा पॉवर प्लेचा षटक असणार. पहिला चेंडू घेऊन येतोय सुधाकर. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. आपल्या पॉवर प्लेच्या शोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज सुधाकर. म्हणजेच निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगलेच चेंडू इथं हतलला होता पहिलाच आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केलेली आहे पॉवर प्लेचा या षटकामध्ये. आपण विचार केला तर 30 यार्ड षटकरचा तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सतीश भोईरला तैनात केलेला. त्याच्यानंतर कव्हरमध्ये संन्यासी आणि पॉईंटमध्ये प्रदीप म्हणजे राजू याला तैनात केलेला आहे. आपण विचार केला शॉर्ट टर्मॅन उमेश आणि शॉर्ट लेगच्या दिशेने रोशन याला तैनात केलेला आहे. चांगला फटका जोरात मारलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. दोन्ही टांगात दरांमधून चेंडू जातोय, होतोय फरार. चेंडू जातोय 4 धावांसाठी. चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. सतीशकडून चुकी झालेली आहे कारण अडवण्याचा प्रयत्न होता तेवढंच. तितक्या वेगामध्ये हा चेंडू गेला होता तर चेंडू दोन्ही पायांच्या मधोमधून फरार होतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. बघा अक्षर रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे चुकी करतोय. चांगला चेंडू हातरला होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा थांबून आला होता आणि थांबले सुद्धा होता फलंदाज. लेट कट करण्याच्या नादात पूर्णपणे बीट झालेला आहे. चेंडू पुन्हा एकदा विकेट किपर गोलंदाजच्या हातामध्ये सोपवतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सुधाकर. आता मग तो जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. पॉईंटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक राजू पाटील तिथं आहे. ते चेंडूला उचलतात आणि सुधाकर याच्यावर सोपवतात. तोपर्यंत 1 धाव इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. स्ट्राईकची मिळते तर स्ट्राईक असलेला फलंदाज नवनाथ याला. मंगलदास यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. मग तर बघूया नवनाथ कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज येतोय गोलंदाज सुधाकर. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढलेल्या चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय वाईट श्लॉगांच्या रिझनमध्ये तैनात क्षेत्ररक्षण संदीप त्याला कलेक्ट करतोय. तोपर्यंत 2 धावा इथं अर्जित करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्येवर आपण नजर टाकूया. धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 7 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होते गोलंदाज सुधाकर पाटील. एक चांगला नाव बेवटी तालुक्यात आपण विचार केला. फुलटॉच बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित चांगलं क्षेत्ररक्षण होते. आता मात्र इथं अपघात झाल्यासारखं झालंय. इथं धावच्या स्वरूपात पहिलं विकेटचं पतन होतंय. बाद होतंय नवनाथ. तर मित्रांनो एक षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला. एक षटकाचा आपण विचार केला ना तर 7 धावा फक्त दिल्या आहेत. पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये पॉवरफुल गोलंदाजी सुधाकर पाटील यांनी केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो बघा आता त्या गोलंदाजाकडे एक अनुभव आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यात एक नावाजलेला हा गोलंदाज आहे, फलंदाज आहे. एकच अष्टपैलू खेळाडू सुधाकर पाटील यांच्याकडे बघलं जात आहे. जर्सी नंबर 10 म्हणजेच क्रिकेटचा देवता, क्रिकेटचा भगवान ज्याला म्हणतो सचिन तेंडुलकरचा हा जर्सी नंबर आहे आणि तोच जर्सी नंबर त्यांच्या जर्सीवर आहे 10 सुधाकर. मात्र आता फलंदाज येतोय तो म्हणजेच मेरी आवाज मेरी पहिचान असलेले संदेश वखारे. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी, कशा पद्धतीने बॅटिंग करतात ते पाहायचं आहे. बघूया आजचा वार म्हटलं की शनिवार आहे मित्रांनो आणि शनिवार म्हटलं की बजरंग बलीचा हा वार आहे. आणि आपल्या संघाचं नाव जर विचार केला तर जय बजरंग बली असं संघाचं नाव सुद्धा आहे. आणि हा फलंदाज जो आहे तो बॅट घेऊन नाही उतरला. त्याला माहिती आहे की आपल्याला फटकेबाजी करायची आहे म्हणून गदा घेऊन उतरलेला आहे. मात्र बघूया या गद्याचा उपयोग हा फलंदाज करतो की नाही ते पाहायचं आहे. त्या उलट चांगली गोलंदाजी इथं करतोय का नाही ते पाहायचं आहे. संदीप येतोय. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचं सज्ज होतोय. समोर असणारा फलंदाज संदेश वखारे.
शॉर्ट चेंडू, चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. मी पहिले सांगितलं होतं हा जो फलंदाज आहे त्याने बॅट घेऊन नाही आले, गदा घेऊन आले आणि तीच खतरेची घंटी इथं वाजवलेली आहे. संदीप याला इशारा दिलेला आहे. कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे मोठे फटके मारण्याचा आणि तो बरेच वेळेला हा पराक्रम त्यांनी केलेला आहे संदेश यांनी. या साधारण संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 13 धावा झालेल्या आहेत. बघ अशाच जर फटके बाजीचं प्रदर्शन जर केला ना तर खरोखरच ही मॅच हा सामना बघायला मजा येणार आहे. पुन्हा सज्ज होत आहे संदीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. त्याचा शॉट, चेंडूला पंच करतोय, चेंडू जातोय पॉईंटच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथं राजू पाटील, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमिशन म्हटलं जातं आणि हा यश प्राप्त होतोय कारण 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा इथं झालेल्या आहेत. मित्रांनो खरं पाहिलं जीवनाच्या या रेसमध्ये, जीवनाच्या या वाटेमध्ये जर आपण ना अंतर्भागात किती दुःख असलं ना तरी समोरच्या व्यक्तीला कसं खुश करायचं हे सामर्थ्य पाहिजे. शॉर्ट चेंडू होता, चेंडूला पंच करतो, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, डीपमध्ये क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक से ज्यादा कुछ नाही आहे कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 धावाने संदेश याला समाधान मानावं लागेल. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती ती 16. पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय, चेंडू जमिनीला गुदगुदऱ्या करून जातोय. सतीश मात्र चांगले क्षेत्ररक्षण करतोय, डीपमधून येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि संदीपच्या हातामध्ये चेंडू जो आहे तो सोपं होतोय. मात्र 1 धाव इथं रोखू शकत नाहीये. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 17. बघा मित्रांनो क्रिकेटच्या या जागतिक खेळामध्ये आपण विचार केला ना तर 17 हा अंक जो आहे तो अशुभ मानला जातो. रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट झाले, मात्र पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात समांतर करतायत. वाईटचा इशारा तो पंच भाऊ पाटील यांच्याकडून. दोन्ही पंच आता आहेत, एका बाजूला जर विचार केला तर भाऊ पाटील आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर सुनील म्हात्रे हे पंच आहेत. रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादात पूर्णपणे बीट झालेला आहे संदेश. सीधे उंगली से घी आ रहा है, फिर उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है संदेश वकारे. थोडस अडथळा व्यत्यय आलेला आहे, डेड बॉलचा इशारा आहे पंचांकडून. पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. संदेश यायला पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट केल्याच्या नादात पूर्णपणे बीट झालेला आहे. मी पहिलेच म्हटलं सीधे उंगली से घी जर आ रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है संदेश. दुसरा कॉल आहे, चांगला फटका मारला होता पहिल्याच चेंडूवर, एक जबरदस्त 6 मारला होता, मात्र त्यानंतर एक अपयशी ठरलेला हा फलंदाज. या ओव्हरमध्ये बघूया पुढच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल. 2 षटकाचा खेळ मित्रांनो समाप्त झाले. 2 षटकाचा आपण विचार केला तर धावा इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 18 धावा, म्हणजे संदीप पाटील यांनी 11 धावा दिल्या आहेत कारण ना पहिला षटक जो टाकला होता सुधाकर पाटील यांनी 7 धावा इथं दिल्या होत्या, त्यानंतर 11 धावा इथं आलेल्या आहेत. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा इथं झालेल्या आहेत. मात्र 12 चेंडूमध्ये अजूनपर्यंत जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. तर बघूया किती धावा इथं करतायत दोन्ही फलंदाज. खास करून संदेश वखारे यांच्यासाठी सुवर्ण संधी इथं आहे. मोठी फटकेबाजी इथं करतात की नाही ते पाहायचं आहे. तर मित्रांनो खरोखरच जीवनामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं आहे, चांगलं श्रेष्ठ बनायचं आहे तर सोबतीचा असर पाहिजे, सोबत चांगली असावी लागते. कारण पाण्याचा थेंब जो असतो ना
तो चिखलात पडला तो नाहीसा होतो, हातावर पडला तर चमकतो आणि मोत्यामध्ये पडला ना त्याचं शिंपलेत जर पडलं ना त्याचा मोती होतो मित्रांनो. फक्त फरक फक्त सोबत फक्त चांगली असावी लागते. चांगला चेंडू हाताला होता, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. संजय आहे तर संजय यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव इथं पूर्ण करता, एक से ज्यादा कुछ नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाटते, संघाची धावसंख्या होते ती 19. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रवीण पुढचा चेंडू टाकण्यासाठी. जर्सी नंबर 7 असलेला हा खेळाडू एक जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी. तब्बल 35 धावा वैयक्तिक केल्या होत्या. चांगली पार्टनरशिप त्यांनी केली होती सुधाकरांनी. प्रवीण यांनी मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, बघूया. नो मॅन स्लॅडिंग करतोय डीपमधून क्षेत्ररक्षक सतीश येतोय, जोपर्यंत उचल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करताय. डायरेक्ट जर हिट लागली असती तर पंचांना विचार करावा लागला असता. मात्र सुखरूप पोचल्यानं दिसतोय फलंदाज मंगलदास. एकवीस धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. तर संदेश अजूनपर्यंत क्रिशवर आहे. बघूया संदेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. त्यांच्या अंगामध्ये बजरंग बली शिरतो ते पाहायचं आहे. ते त्याने पहिल्याच चेंडूवर सिद्ध केलं होतं, मात्र आतापर्यंत कुठला मोठा फटका इथं मारला नाहीये. पुन्हा सज्ज होतोय प्रवीण पुढचा चेंडू टाकण्यासाठी. बैठक शॉट इथं चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातो वाईट स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. एक धाव पूर्ण करतोय संदेश. बघा आपल्यावर जास्त जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र एक से ज्यादा कुछ नाही. स्ट्राईक मिळते मंगलदास या फलंदाजाला. एक धाव इथं पूर्ण करतो. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 22. पुढे सज्ज होतोय गोलंदाज प्रवीण पुढचा चेंडू टाकण्याचे. मंगलदास याला बघूया मंगलदास कशा प्रकारे या चेंडूवर खेळून काढतील. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, टपका खाल्यानंतर थोडीशी चेंडूला उचली प्राप्त होते. बॅट खाली खालून फिरवली जाते, चेंडू मात्र जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा आपल्या लाईनमध्ये आपल्या जागेवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रवीण पाटील. आता मात्र ओव्हर पिच चेंडू टाकला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, मात्र नजर चेंडूवर जास्त ठेवली नाही फलंदाजांनी. एक ब्लँक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगलं क्षेत्ररक्षण इथं सजवलेलं. आपण विचार केला तर वाईडिश लॉंगांच्या डीपमध्ये सतीश याला उभं केलं, त्यानंतर वाईडिश लॉंगांच्या दिशेकडे आपण पाहिलं तर संदीप याला तैनात केलेला आहे. आता मला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि इशारा येतो पंचांचा का हा षटक संपलेला आहे. म्हणजेच 3 षटक इथं संपलेले आहेत. 3 षटकाचा आपण विचार केला तर धावसंख्या झालेल्या त्या म्हणजेच 22 धावा. पहिला षटक टाकण्यास सज्ज झाला होता सुधाकर पाटील यांनी. फक्त आणि फक्त 7 धावा इथं दिल्या. संदीप पाटील यांनी 11 धावा दिल्या. त्यानंतर प्रवीण पाटील यांनी फक्त आणि फक्त 3 धावा. आता मात्र 6 चेंडूमध्ये 43 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बघूया मरोई दिवे या संघाचा कर्णधार कुठल्या गोलंदाजाला संधी देतोय. एक नवीन गोलंदाज यूज करणार आहेत मला तरी वाटते. यतीश याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. नाही अजून ग्राउंडच आहे, कॉमेंट्री करतोय. कोण कोण
नाही आला संदेश खेळतोय हो हा चल कॉमेंट करतोय वाईटचा इशारा येतो पंचांकडून हा बोला पुन्हा सज्ज होतोय यतीश आता मात्र चांगला चेंडू हाताळला पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतात दोन्यात समांतर करतात वाईटचा इशारा येतोय पंच सुनील मात्र यांच्याकडून बॅक टू बॅक 2 चेंडू अतिरिक्त टाकलेले आहेत 2 धावा सुद्धा इथं वाढले आहेत धावसंख्या तर आपण नजर टाकली धावसंख्या इथं झालेले त्या म्हणजेच 24-24 खोलवर टप्प्याचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारची धाव इथं घेत नाही संदेश मोठा फटका मारण्याच्या नादात आहे बघूया किती मोठे फटके मारतो मात्र आल्या आल्या हा एक गर्जना केली होती तीच गर्जना राहिली शॉर्ट चेंडू हुक करतोय चेंडूला भेरकून दिलाय चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे मात्र कुठल्या प्रकारची इथे धाव घेतली नाहीये बघा मला तरी वाटतं 6 चेंडू संदेश वखारे यांनी आपल्या नावावर केलेलं आहे बघूया यतीश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही समांतर करतात याचा अर्थ असा की वाईटचा इशारा आलेला आहे अतिरिक्त चेंडू टाकण्याचा आहे मात्र धावसंख्या इथं वाढलेली आहे धावसंख्या इथं झालेली आहे ती म्हणजेच 25 धावा झाले 25 पुन्हा सज्ज होतोय यतीश तर पुन्हा एकदा जोरात मारला चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून 7 धावांसाठी बघा याचीच वाट बघत होता संदेश आणि तेच शेवटी केला चेंडू द्यायचा आहे मात्र इथं आपण म्हणू शकतो की फसल खराब होने के बाद बारिश का क्या फायदा आणि मॅच संपल्यानंतर या मोठ्या फटक्यांचा इथं काय फायदा आहे पुन्हा एकदा सज्ज होतोय यतीश तर पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बोलतात दोन्यात समांतर करतात वाईटचा इशारा येतो पुन्हा एकदा मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे नो मॅन स्टँडिंग करतो कुठला क्षेत्ररक्षक पकडतोय ते पाहायचं आहे कारण कुठल्या प्रकारची धाव इथं काढत नाही संदेश व किती मोठे फटके मारतो ते पाहायचं त्याला बघूया बापरे 4 व्हाईट इथं टाकलेले आहेत अजून 2 चेंडू शेष आहेत पुन्हा एकदा एक जोरात मारलेला फटका चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तिथे अविनाश पाटील चांगला क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा सज्ज होतोय यतीश पुढचा चेंडू टाकण्यासाठी संदेशाला आता मात्र एक लाफ्टेड फटका इथं पाहायला मिळतो एका टप्प्यामध्ये कलेक्ट होतोय का नाही आणि चेंडूला अडवलेला आहे आणि हा सामना विजय संपादन करतोय मोराई दिवे हार्दिक अभिनंदन मला तरी वाटतं 4 धावा आलेले आहेत तर इशारा येतो तर हा विजय संपादन करतोय बरुआई दिवे हार्दिक अभिनंदन तर चला यानंतरचा सामना असलेले